तर सगळ्यांना चला तर आज आपण बघूया गावरान पद्धतीने मटर पनीरची भाजी कशी बनवायची ती. तर इथं मी सगळ्यात पहिले घेतले ओलं नारळ मस्त बारीक कापून घेतले, मिरच्या घेतल्या, अद्रक लसूण आणि थोडी कोथिंबीर. पनीर पण मी मस्त असं बारीक कट करून घेतले आणि थोडेसे फ्रोझन वाटाणे आहेत, वाटाणे घेतले, शिमला बारीक कट करून घेतले आणि 2 कांदे आणि 1 टोमॅटो मस्त बारीक कट करून घेतले. तर मी मसाला वाटून घेतला आहे. चला तर आपण कढईमध्ये सगळ्यात पहिले तेल टाकले. तेलामध्ये मस्त शिमला फ्राय करून घ्यायची. शिमला फ्राय झाले तर मग आपल्याला मस्त पनीर सोनेरी रंग होईपर्यंत मस्त फ्राय करून घ्यायचं आहे, कारण मग भाजीमध्ये टाकल्यावर असं पनीर खूप छान लागतं. तर मग कोणी कोणी कच्चं पण टाकतं पनीर, पण मी असंच टाकते. तर आपलं असं दोन्ही पण झालेलं आहे. तर फोडणीसाठी टाकलं आहे मी तेजपत्ता मस्त हे झालं तर मग आपल्याला कांदा टोमॅटो कढीपत्ता टाकायचा, मस्त मिक्स करून घ्यायचा, मस्त सगळं हलवून घ्यायचं. तर कांदा लवकर शिजण्यासाठी थोडंसं मीठ टाकायचं. मीठ टाकलं की म्हणजे कांदा लवकर शिजतो. तिथं मसाला घेतला आहे, एव्हरेजचा लाल तिखट आहे, गावचा मसाला आहे, हळद आहे आणि धना पावडर आहे. तर हे सगळे मसाले मी टाकलेत. मस्त मसाले तेलामध्ये हलवून थोडंसं पाणी टाकायचं, म्हणजे मसाले चांगले शिजतील आणि आपला कांदा टमाटा पण चांगलं शिजून याची एक ग्रेव्ही बनेल. तर चला आपलं वाटलेलं वाटण टाकूया मस्त. तर मी असं सगळा मसाला टाकून घेतला आणि आता सगळा मसाला फ्राय करून घेते मस्त तेल सुटेपर्यंत. हा कच्चा मसाला असल्यामुळं आपल्याला तेल सुटेपर्यंत फ्राय करायचा आहे. तर मी याच्यामध्ये वाटाणे टाकणार आहे. वाटाणे मी थोडेसे बॉईल करून घेतले होते, तर वाटाणे टाकून घेतले मस्त. वाटाणे टाकले की मग आपल्याला याच्यामध्ये टाकायचं गरम पाणी टाकलं की मस्त मग आपल्याला याच्या उकळी आणायची. हे बघा असं आपल्या गरम पाणी टाकले का अशी तरी येते मस्त. तेला मस्त याच्यावर वरतून टाकायची शिमला आणि पनीर पण टाकून घ्यायचे आणि मस्त थोडंसं शिजवून घ्यायचे. तर हे बघा अशी उकळी येऊस्तर आपलं पनीरचं रस्सा मस्त शिजलेला आहे. तर हा एकदम म्हणजे गावरान पद्धतीने बनवला आहे. तुम्हाला पण ही रेसिपी आवडल्यास लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा, तुम्ही पण करून बघा.